आणि उत्तर मध्य मुंबईच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना अजून भाजपनं उमेदवारी घोषित केलेली नाहीये, पण त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे असं मानायला वाव आहे। याचं कारण आहे आशिष शेलार यांनी दिलेले संकेत। आवडीचं खाणं राजकीय तानेबाने या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आशिष शेलार बोलत होते। खरं सांगतो तुम्हाला, आम्ही उद्धवजी आणि बाळासाहेबांच्या विचाराने चालणारी शिवसेना याच्यावर आंधळा विश्वास ठेवला। देवेंद्रजींनी तर पूर्णपणे चूक होती तुमची। असे आज मागे वळून बघितल्यावर मित्रांनी धोका दिला तर आपलंच चुकलं असं म्हणण्याच्या संस्कृतीतले ते आम्ही आहोत। आम्ही शिवाशाप दुसऱ्याला देणाऱ्यातले नाहीत। आम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवला, आम्ही त्यांना ओळखण्यात चुकलो, आमचंच चुकलं। उद्धव ठाकरे पुन्हा भाजपकडे येण्याचा प्रयत्न करतायत। मातोश्रीवरनं अमित भाईंना फोन केले। समजा उद्या उद्धव ठाकरे म्हणाले की आमचं असं जे मी विधान केलं होतं तसं नव्हतं, मिसअंडरस्टँडिंग झाली, पॉलिटिकली करेक्ट स्टेटमेंट केली अमित भाई साहेबांनी, तर त्यांना तुम्ही परत घ्या। मला वाटतं हा विषय जो आहे हा पावभाजीवर खाताना चर्चा करणाऱ्यातला नाही। नाही पण प्रश्न तर आणि म्हणून या विषयावर मी आज तरी असंच म्हणेन, या विषयावर देवेंद्रजींनी दिलेलं उत्तर खरं। आता उद्धवजी आणि उभाटा गटाला आमचे दरवाजे बंद आहेत। म्हणजे माफी नाही। मला वाटतं त्यांनी स्वतःच ती परिस्थिती आणली आहे। मुंबईबद्दल मी विचारेन, तुमच्या नावाची जोरदार चर्चा याच मतदारसंघात, या मतदारसंघातनं आशिष शेलार असतील कारण उमेदवार नाही अशी एकंदरीत आहेत। गोल फिरू नका मला, तुम्ही लढणार का नाही? आम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या कोर कमिटीने माझ्यासहित सगळ्यांनी पूनम महाजन यांना तिकीट दिलं पाहिजे असं मत केंद्रीय नेतृत्वाकडे मांडलं आहे। आता केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल किंवा देवेंद्रजींशी जी चर्चा करेल त्यानंतर अंतिम निर्णय होईल, पण पूनम महाजन यांना दिली पाहिजे आमचं मत आहे। आणि हे पक्षश्रेष्ठी पॉझिटिव्ह आहे त्या संदर्भात? मला वाटतं तो योग्य निर्णय घेतीलच आणि देवेंद्रजींशी बोलतीलच। पण तुम्हाला जर लढायला सांगितलं लढाल? मी विधानसभेत खुश आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।